पदार्थ आपल्याला कुठला करायचा आहे? आज मी बेबी फ्रेंडली पिझ्झा ठरवलाय मला. बेबी फ्रेंडली पिझ्झा. ओ वाव, फॅन्टास्टिक. लागणारं साहित्य सांगा नागेशजी. सर आम्हाला लागणार आहे गव्हाचं पीठ लागणार आहे, उकडलेले वाटाणे लागणार आहेत, शिमला मिरची लागणार आहे, पनीर लागणार आहे, खायचा सोडा आहे, चीज लागेल, दही लागेल, ओट्स पावडर लागेल, त्याच्यानंतर ही प्युरी आहे ज्याच्यामध्ये उकडलेलं गाजर आणि टमाटर यांची प्युरी आहे. इथे सुजी आहे, त्याच्यानंतर थोडंसं तूप आणि हलकंसं मीठ. आता हा जो रवा आहे हा भाजून घेतलाय का? हो, भाजून घेतला. त्याचा रंगच सांगतो तो भाजून हो. घेतलेला आहे. बरं, मला एक सांग, आपलं करिअर आणि लहान मुलांचं बालपण ही तारेवरची कसरत आहे ना थोडी. हो सर, नक्की. मलाही होतं ना, नक्कीच, प्रयोग करून नक्कीच. घरी गेल्यावर आपल्याला असं वाटतं की जरा आडवं पडावं, हो सांभाळायचे असतात पोरं. हो. मग ही तारेवरची कसरत कशी सांभाळतोस? सुरुवातीला मला खूप त्रास झाला. म्हणजे तुम्हाला सपोर्टला कुणी नाही घरामध्ये, तुम्हाला एकट्याला सांभाळायचं. आणि मी तो जेव्हा 12 महिन्याचा होता तेव्हापासून त्याला सांभाळतोय. ठीक आहे, आता मला 1 वर्ष झालं त्याला मी एकटाच सांभाळतोय. आणि तुम्हाला वॉशरूमला जायचं, टॉयलेटला जायचं, त्यावेळी तो मेन टास्क असतो की बाळाला बाहेर ठेवून तुम्ही कसं काय जाणार आहे. मग त्यावेळी मी थोडंसं त्या गोष्टीला उपाय म्हणून असंच शोधला की जी घरामध्ये खेळणे आहेत ती मी त्याला डेली म्हणजे दिवसभर नाही देत, फक्त मी त्याच टायमाला देतो ज्या टायमाला मला काहीतरी पर्सनल काम असेल. अरे यार, ही मस्त आयडिया आहे. आणि ऑदर टायमाला मी माझा स्वतःचा टाइम त्याला देतो. अच्छा, हो. चला बेबी फ्रेंडली पिझ्झासाठी लागणारं साहित्य पाहिले. कृती पहिल्यांदा काय? कृतीमध्ये सर आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे, ओट्स पावडर घ्यायचे आहे, रवा घ्यायचा आहे, दही घ्यायचं आहे. बरं, बाऊल सोडा लागेल का घ्यायचा. तुला आधी? हो हो. काय काय लागणार आहे घ्या. गव्हाचं पीठ लागेल 2 चमच, ओट्स पावडर लागेल 1 चमच कोटिंगसाठी, सुजी भाजलेला रवा तो 1 चमच लागेल. खायचा सोडा आहे, एकदम पिंच टाकायचा, जास्त प्रमाणात नाही वापरायचं. हो, कारण आपण मुलांचा विचार करून हा विचार पदार्थ करतो आहोत. आणि हे मीठ आहे, तुम्ही स्किप करू शकता, पण आता तो 2 वर्षाचा झालाय तर मी हलकंसं ऍड करतो. ओके, आता काय? त्याच्यानंतर लागेल 1 चमच दही. थोडंसं पाणी लागेल सर याच्यामध्ये ऍड करायला. ओके, हलकंसं पाणी, तू सांगशील तेवढं रे दोस्ता. हलकं. बस 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 का? लागलं तर आपण ऍड करू परत. करा मिक्स. हा बेस बनवतो ऍक्च्युली आपण. तुझं वय किती आहे नागेश? मस्त 32 सर. 32. म्हणजे हा. माझ्यापेक्षा थोडा लहान आहेस, म्हणजे काही फार नाही, थोडंसंच लहान आहेस. पण मग अशा वेळेला आपलं एक फ्रेंड सर्कल असतं. हा. जर आपले मित्र नाक्यावर उभे आहेत, गप्पा मारतायत, टर्या हो. टाकतायत, पिक्चरला गेलेत, हो. मग हे कसं करणार आता? नाही सर, आता जर तुम्हाला एक बाबा बनवून दाखवायचं जगासमोर तर ह्या सगळ्या गोष्टींना टाइम देणं, इतका टाइम नाही देऊ शकत मी.